नमस्कार मित्रांनो, आज आपण शिकूयात VMware वरती Kali लिनक्स कसं इन्स्टॉल करायचं. फर्स्ट ऑफ आपण सुरुवात करूया. VMware ओपन करूया. VMware मध्ये ओपन केलं त्याच्यानंतर आपण एक पहिला ओपन झाले ओपन केलं. त्याच्यानंतर आपण ऑलरेडी आहेत माझ्याकडे. त्याच्यानंतर आपण काय करायचं, ओपन फाईल करायचं. त्यासाठी तुम्हाला अगोदर दोन वस्तू लागणार आहेत, ते पहिला सांगतो, त्याच्यानंतर हे करूया. त्याच्यासाठी लागणार मला एक VM फाईल. ते आपण VM फाईल म्हणजे VM फाईल म्हणतात ना, ते आपण डाउनलोड करून घ्यायची. Kali लिनक्स ह्याच्यावरूनच VM म्हणून येतं ती. त्याच्यानंतर आपण एक फोल्डरमध्ये तिला हे घेऊन जाऊया. तिथून डायरेक्ट ओपन करता येईल आपल्याला. आपण Kali ओपन केलो. त्याच्यानंतर आपण इथे एक ओपन फाईल म्हणून करायची. ओपन फाईल केली. त्याच्यानंतर आपण जायची जिथं आपण हे केलं. आम्ही ॲक्च्युली इथं केली आहे, लिनक्समध्ये केली आहे आणि हे Kali लिनक्स आहे, बरोबर. ही तुम्हाला एकच फाईल दिसणार त्याच्यामध्ये. ऑलरेडी अशा पाहिला तर फार फाईल असतात ॲक्च्युली. ह्याच्यामध्ये ही जे मी आता फाईल हे केलेली इतक्या फाईल असतात, पण तुम्ही ओपन म्हणून केला तर ही एकच दिसणार. याच्यावर क्लिक केलं, झाली. ही ऑलरेडी एक सेट होणार इथं. हे बघा, ही Kali लिनक्स आली. याच्यानं मग आपण हे केले. मग आपल्याला एडिट काय करायचं आहे, आता आपल्याला काय चेंजेस करायचे असेल तर 2 GB रॅम आहे. 2 GB आपण 4 GB करू शकतो. 4 GB प्रोसेसर 4 आहे. 80 GB आपण हे दिले आहे. भरपूर झाली. नॅट हे दिलं आहे. ओके केलं. त्याच्यानंतर जर आपल्याला अपग्रेड करायचं असेल, व्हर्च्युअल मशीन ऑलरेडी 17 मध्येच आहे. हे बघा, ही 8X पासून होती. त्याच्या काय आपण काय करूया, 70 आहे. केलं तरी चालतं. हे कोणाकोणाला येतं अपग्रेडचं ऑप्शन, कोणाकोणाला नाही. केलं ॲक्च्युली जास्ती कोणाला येणार नाही, तरी पण हे सर्व आपलं हे कॉन्फिगरेशन केलेलं आहे. मेमरी 4 GB दिलं आहे, प्रोसेसर 4 दिलेला आहे. हार्ड डिस्क किती मॅक्स टू मॅक्स 20, कमीत कमी 20 दिलं तरी फार. पॉवर ऑन केलं. त्याच्यानंतर हे थोडा वेळ घेईल. आणि जर तुम्ही ISO थ्रू पण करू शकता, मग त्याला तुम्हाला कस्टमायझेशन भरपूर करता येतं. लाईक मला किती टूल्स पाहिजेत, त्याच्यानंतर मला टॉप 10 टूल पाहिजे की काय जीनोममध्ये असतं, KDE मध्ये असतं, त्याचे इंटरफेस थीम लाईक म्हणतो आम्ही ते. हे आता ॲक्च्युली जीनोममध्ये येणार जास्ती करून. हे लोड होत आहे, थोडा वेळ घेणार आहे. Kali लिनक्स लोड. ही VMwareची जर फाईल तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करून घेतली फक्त VMware साठी, ISO केली तर तुम्हाला सर्व कस्टमायझेशन ऑप्शन भेटणार. आणि VMware केला तर तुम्हाला हे डायरेक्टच लोड होणार. जास्त याला वेळ घालायची गरज नाही. त्याच्यानंतर आपण एडिट पाहिजे ते करून घेऊ शकतो. तर त्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तेही तुम्ही मला सांगू शकता. त्याचा आता याचा पासवर्ड आणि त्याचा मग डिफॉल्ट पासवर्ड असतो Kali, आणि युजरनेम दोन्ही पण Kali असतं. नंतर आपण चेंज करू शकतो पाहिजे तर. आणि जर तुम्ही ISO फाईल थ्रू केला तर तुम्हाला सुरुवातीपासूनच जे काय पाहिजे ते ठेवता येतं. ऑलरेडी इनबिल्ड आहे. हे सर्व टूल्स भेटणार तुम्हाला. जवळपास सर्व सेमच असतं, काही फरक नसतं. फक्त तुम्हाला चेंजेस थोडाफार कस्टमायझेशनसाठी हे आणि काय नाही. थँक्यू. जर आणि दुसरं काय पाहिजे असेल तर सांगू शकता.